थोडं पुढे सरकवा ना, माईक थोडं पुढे सरकवा ना त्यांच्या. तेच माईकच रघुपती राघव Bye.
रामदासंत जय जय अखिल गुणनिधान परमात्मा श्री प्रभू रामचंद्र दास्य सर्वांचा आराध्य दैवत मारुतीराय आदरणीय संत समर्थ रामदास स्वामी महाराज संत लीनाथ स्वामी महाराज आमचे कीर्तनभूष आदरणीय कौस्तुभ स्वामी महाराज इथे जमलेले सर्व कीर्तनकार वैदिक पुराणिक सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधक भक्त या सर्वांना आणि ज्यांच्यामुळं या सृष्टीचा या जगाचा कारभार चाललेला आहे त्या सर्व संत सज्जनांना वंदनपूर्वक त्यांचा सन्मान करून आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती आपणा सर्वांना पुन्हा एकदा परमात्मा आपल्या अंतरस्थ हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करत आहे. नमनाला गडाभर तेल केलं असेल तर क्षमा करावी. आजचा योग किती छान आहे बघा. आज श्रीकृष्ण जन्म आहे, जन्मोत्सव आपण साजरा करतो आणि आज श्री ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा जन्मदिवस आहे. मला आनंद होतोय की या सभागृहामध्ये श्री रामचंद्रांचा उत्सव ज्या दिवशी साजरा केला त्या दिवशी आपण समर्थांचाही जन्मदिवस साजरा केलेला होता. या दोन महापुरुषांच्या आणि या दोन महापरमात्म्यांच्या या दोन संतांचा हा जणू काही पुनर्जन्मच आहे आणि पुन्हा भगवंत अवतार घेत असतो. म्हणून आता जे आपण पद म्हटलेलं आहे ते पुन्हा थोडंसं ऐकवते म्हणजे आजच्या आपल्या कीर्तनाचं जे काही उद्दिष्ट आहे ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. भूतली अवतरतो दयाघन भूतली अवतरतो. कशासाठी या पृथ्वी तलावर हा दयाघन येत असतो? सज्जन पालन दुष्ट निखंजन व्रत हे आचरितो दयाघन भूतली अवतरतो. सज्जनांचं पालन करायचे, दुष्टांचं निखंजन म्हणजे पूर्ण नायनाट करायचं आहे आणि धर्माचं पालन करायचे, धर्माचं संरक्षण करायचे. म्हणून हा भगवंत पुन्हा पुन्हा अवतार घेत असतो. अजून एक महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे तेच त्यांनी दुसऱ्या शब्दात सांगितले. साधू रक्षण म्हणजे साधूंचं रक्षण करायचं आणि दुष्टांचं नाश करायचं आणि ते धर्माचं संरक्षण करण्यासाठी भगवंतानं व्रत घेतलेलं आहे. म्हणून पुन्हा आपण एकदा फक्त म्हणूया त्या भगवंताला आत्ताच यायची घाई झाली आणि तो असं म्हणतोय की मी कशासाठी या भूतलावर येतो. रामाचा अवतार आपण पाहिलेला होता, रामाचा जन्मोत्सव झाला होता आणि त्यावेळेला नुकतीच अयोध्येमध्ये श्रीरामांची पुनर्स्थापना झाली होती रामललाची. आता आपल्याला श्रीकृष्णाचं सुद्धा असंच मंदिर होणार आहे वृंदावनात आणि त्याचीच ही जणू काही आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये तयारी झाली की ते मंदिर नक्कीच यशस्वी होणार. तसं आज हा आपण जन्मोत्सव कशासाठी करायचो? वर्षानुवर्षे दरवर्षी आपलं कृष्णाष्टमी येते त्या दिवशी जमायचं, सगळ्यांनी कीर्तन करायचं, गाणी म्हणायची, भजनं म्हणायची, त्या गोपाळ कृष्णाला पाळण्यात घालायचं, पाळणे म्हणायचे, सगळं करायचं. पण हे कशासाठी आणि हा अवतार कशासाठी? अगदी 3 ह्याच्यामध्ये सगळ्यामध्येच उद्धव चिंतनांनी सांगितले की हा भगवंत अवतार का घेतो आणि त्याला अवतार घेतल्यानंतर आपल्यासाठी त्याचा काय उपयोग. तर या जगाचं संरक्षण करणं. आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना आपण कलियुगात वावरत आहोत. एका पायावर पृथ्वी
फक्त ती स्मृती उभी आहे. एकच पाय सत्याचा राहिलेला, 3 पाय 3 पहिल्या अवतारामध्ये युगामध्ये संपून गेलेले. मग आता आपल्यासारख्यांनी ती संख्या वाढवून भगवंताचं नामस्मरण करायचे, चिंतन करायचे. नुसतंच नामस्मरण आहे, त्याच्या गुणांचं गुणगान करत करत आपल्या ठिकाणी बाळांनो हे गुण आणायचे. गोपाळकृष्णांनी काय काय केलेलं आहे ते जरा आठवायचं. आणि म्हणून आपण हा जन्मदिवस साजरा करतो. आता मी सांगितलं तसं योगायोग असा आहे की ज्ञानदेवांचाही जन्म याच दिवशी झाला, त्याच वेळेला झाला, रात्रीच्याच वेळेला झालेला आहे. आपण पुन्हा पाहणार आहोत की जन्माची सगळी कहाणी. हा योगायोग म्हणा किंवा भगवंतांनी पुन्हा संत रूपात त्यांचा अवतार घेतलेला. म्हणजे भगवंत फक्त मनुष्य रूपातच अवतार घेतले. आपल्याला माहिती आहे मत्स्य अवतार आहे, वराह अवतार आहे, ऋषी अवतार आहे, सगळे 10 अवतार तर सगळ्यांना माहिती आहे. पण सगळ्यात मनुष्य अवतारांमधला पहिला जो अवतार आहे तो परशुरामांचा आहे. परशुरामांनी सुद्धा सगळीकडे जे ब्राह्मणांना किंवा सगळ्या ज्या लोकांना त्रास होत होता त्याच्यासाठी दुष्टांचं शासन केलेलं आहे, दुष्टांचं निबंधन केले. त्याच्या पुढचा अवतार झाला श्रीरामांचा. श्रीरामाने रावणासारख्या आणि 14,000 हजारो लाखो राक्षसांचा संहार केले. आणि आता काय झालेलं आहे, कंस आणि कंसासारखे असंख्य राजे जे दैत्य रूपात वावरतायत, दैत्यासारखं काम करतायत, त्रास देत आहेत, तर त्यांचं निखंदन करण्यासाठी, त्यांना नष्ट करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. आणि आपण अवताराचं स्मरण करून आपण आता ही सगळी बाळगोपाळ बसलेले आहेत ना, या बाळगोपाळांनी त्या श्रीकृष्णासारखं बाळकृष्णासारखं वागायचं ठरवायचं. मोठी माणसांना तर सांगायलाच नको, सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, सगळ्यांनी त्याचं चिंतन करतोय आपण रोज. नामस्मरण करा, सगळ्या ग्रंथांचं अवलंबन करा, सतत सज्जनांच्या संगतीत राहा. आणि म्हणून आपल्याला हा दिवस साजरा करायचा. आता अवतार आपल्याला काय, आपण कधी कधी म्हणतो कमला अवतार शब्दावर जेव्हा मी चिंतन करत होते, लहान मुलं काहीतरी बाहेरून जाऊन आले, मातीतून वगैरे कळून आले, आपण तो काय अवतार केलाय, तो अवतार इथं म्हणायचा नाही. इथे अवतारचा अर्थ कसा आहे, अव अधिक तृ, म्हणजे अव म्हणजे खाली, तृ म्हणजे खाली आहे. भगवंत काय करतो, त्याच्या मूळच्या जागेपेक्षा थोडासा खाली येतो, पृथ्वी तलावर येतो. इथं जे जे काही घटना घडता आहे, जे काही काय म्हणू आपण भयंकर सगळे प्रसंग घडता आहेत, सगळ्यांना त्रास होतो आहे, तो नष्ट करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. आणि आता मी सांगितलं तसं असंख्य अवतार घेतलेले आहेत. त्यातले काही देवत्वाला पोहोचले, काही संतत्वाला पोहोचले, काही श्रेष्ठ पुरुषांच्या पदी पोहोचलेले आहेत. आणि म्हणून आपण या सगळ्या अवतारांना वंदन करायचे आणि त्यांचं स्मरण करत करत आजचा दिवस साजरा करायचा आणि इथून पुढे सगळ्यांनी चांगलं वर्तन करायचं आहे. आता आपल्याला एक छोटासा 2 अजून गोष्टी सांगायच्या राहिल्या की हेच भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले बघा, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आता मी सांगितलं तसंच प्रत्येक युगामध्ये हा भगवंत अवतार घेतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, जे अभंगामध्ये पहिल्या पदामध्ये सांगितले तेच भगवंतांनी इथं सांगितले, त्या यात सांगितलेलं आहे तेच उद्धव चिंतनांनी घेतलेलं आहे. आणि अजून एक श्लोक आपण अगदी आपल्या आवडीचा उद्धृत करत असतो, सगळ्यांच्या आवडीचा आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे माझं म्हणजे भगवंताचं अनन्य भावानं चिंतन करतात, अनन्य भावानं भक्ती करतात, त्यांना भगवंत काय देतो, योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणजे योग म्हणजे काय, अप्राप्तस्य प्रापणं योगः. तुम्हा आम्हाला ज्या ज्या गोष्टी मिळाल्या नाही
ज्यांना भौतिक गोष्टी हव्यात त्यांना भौतिक गोष्टी मिळवून देतो, ज्यांना पारमार्थिक हव्यात त्यांना पारमार्थिक मिळवून देतो. बरं नुसतं मिळवून देऊन चालणार आहे का? हो, पुन्हा रक्षणाची जबाबदारी आहेच आपली. मग ते कोण करतं रक्षण? प्राप्त संरक्षणम क्षेम. प्राप्त झालेल्या गोष्टींचं रक्षण करणं हे भगवंत करत असते. आणि म्हणून हा पुन्हा पुन्हा अवतार आहे. आपल्याला वाटते छोट्या मुलांची काळजी घेतली पाहिजे, आपल्या धनसंपत्तीची काळजी घेतली पाहिजे, आपल्या नोकरीची काळजी घेतली पाहिजे. हे सगळं तो भगवंत आपल्यासाठी करत असतो. असं रोज आपल्या लक्षात पण येत नाही की हा योगक्षेमम वहामी अहम का म्हटले. वहामी म्हणजे वाहून नेतो, म्हणजे अखंड पाणी कसं वाहत असतं, नदी सतत वाहत असते, तसंच हा वाहत असतो. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी आज संगमनेरात असेल, या ठिकाणी फुलेवाडीला असतील, त्याच वेळेला पुण्यात असतील, त्याच वेळेला बेल्जियमला असतील, भगवंत सगळीकडे वाहन घेऊन जगातल्या सगळ्यांचा योगक्षेम चालवायचा आहे. हो, आपल्याला फक्त आपलं घर, आपली मुलं, आपला देश, आपलं. याच्याबरोबर एक छोटासा किस्सा मला सांगायचा आहे. एके दिवशी एका घराचं दार कोणीतरी खटखट करत, म्हणजे वाजवत. त्या घरातली गृहिणी धावत धावत येते, दरवाजा उघडते आणि बघते तर काय, ते आता इथे छोटे बालचमू बसलेत ना, त्यांच्यातला सारखा एक छोटा मुलगा पाठीवर त्याच्या वजनाच्या दुप्पट ओझं घेऊन दारात आलेला. ती स्त्री बघते, अरे बाप रे, एवढं ओझं घेऊन वर उन्हाची वेळ आहे, उन्हाच्या वेळेला हा मुलगा कोण आला? ती म्हणते, अरे 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 बाळा, तू कुठून आलायस आणि कुणाकडे आलायस? अहो ते काय विचारता, मी तर तुमच्याकडेच आलो आहे. आमच्याकडे? आणि तुला कोणी पाठवलं? हेही काय विचारताय? अहो तुमच्या पतींनीच विचारलं, पतींनीच पाठवलं. हो, अरे बाप रे, ठीक आहे ठीक आहे, अहो हे ओझं उतरून तरी घ्या. मग ती त्याचं ओझं उतरून घेते. आधी बायकांना सवयच असते जास्त चौकशी करायची, पण विचारायचं ओझं उचरावं ते तिला लक्षात आलं. ठीक आहे ते ठेवलं आणि म्हणते, बाळा बाळा जरा 5 मिनिट बस रे राजा, तू दमून आलायस, तुला मी पाणी आणून. घरात गेले, भांड्यावर पाणी घेतलं. गरीबीच आहे बरं, विद्वान आहे, पती थोडं सांगणार आहे, पण घरात गाड्यात एक गुळाचा खडा सापडला, तेवढाच घेऊन आली. म्हणली बाळा एवढं पाणी पी आणि मग तू जायला जायचं. भरा पाणी प्यायलं, गुळाचा खडा खाल्ला. अहो ही बघते तर काय, त्याच्या गालावर 5 बोटं उमटलेली जोराची. आपण किती देतो थप्पड, मी आता नाही देत, पण देतो ते पूर्वीच्या. तर ती उठलेली पाहते, तिचा जीव कळवळतो. म्हणते, अरे 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 अरे, एवढ्याशा लेकराला कुणी मारलं असेल हो, आणि एवढं ओझं घेऊन कुणी पाठवलं असेल. तेवढ्यात पोट पळून नाही गेलं, त्याला माहिती नाही की काय विचार करते ना, काय करणार आहे. बाहेर दारात आली, अंगणात आली आणि आपली एखाद्या खालत बसली. काय झालं असेल बरं? सकाळपासूनच आठवत राहिली आणि विचार करते, बरोबर आहे, सकाळी आपले पतिराज काहीतरी वर जाऊन लिहित होते आणि लिहिता लिहिता वही बंद केली आणि निघून गेले. आणि निघून जाता जाता मला फक्त काय सांगितलं, 5 घरी माधुकरी मागतो आणि जर जमलं मिळाली तर ठीक, नाही तर कळशी दे, कळशीभर पाणी, गंगेचं पाणी घेऊन येतो आणि जल पिऊन आपण शांत राहू कालच्यासारखं. हे तिला आठवत होतं. अहो तेवढ्यात तिचे पती आले सुद्धा. कळशी भरून आणलेली आहे, गंगेच्या काठावर गेले, वाहून पाणी भरून आणले, तेही उन्हाने थपथपलेले. आता घरात जाऊन घागर ठेवणार, ही ऐकती कुठं, बायकांना घाईच असते ना. अहो आधी कुठे जातोय घरात? अहो त्या मुलाला काय पाठवलं, एवढं 6 महिने पुरवलं, एवढं किराणा मालाचं पोतं म्हणे त्याच्यावरून दिलंय. आणि दिलं ते दिलं, त्याच्या गालावर 5 बोटं मारलेली. अहो शोभतं का तुम्हाला हे? अरे ते पंडित असतात जगन्नाथ मिश्रा, पंडित जगन्नाथ मिश्रा, काशीचे श्रेष्ठ विद्वान, आणि ते भगवद्गीतेवर टीका लिहित होते.
या श्लोकापर्यंत आलेली युती गाडी अनन्या चिंतयन्तो मां ये जना पदुपस्ते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. सकाळी जाता जाता त्यांना असं वाटलं वहाम्यहम चुकीचं आहे, चुकीचं नाही, खटकतोय शब्द, तिथे ददाम्यहम पाहिजे हो, मी देतो. आणि यांनी वहाम्यहम कसं काय लिहिलं? गेले ते बाहेर जाण्यापूर्वी फोडलं होतं ते बोरुनी बाळातलं आणि तिथे ददाम्यहम लिहिलं होतं आणि ते बाळ बंद करून बाहेर गेले. आत्ता सगळा उलगडा झालाय. त्या बाळाच्या बोटावर गालावर 5 बोटं यांची उठली. वहाम्यहमचं ददाम्यहम केलं आणि भगवंतांनी स्वतः त्या रूपामध्ये येऊन 6 महिन्याचा किराणा केले. फक्त आतून त्यांचं त्यांना जाणवलेलं आहे की आपली भली मोठी चूक झाली हो. भला भला गेले, बाळ उघडलं. भगवंता वहाम्यहमच बरोबर आहे हो, ददाम्यहम मी चुकीचं केलं आणि तुम्हाला 5 बोटं उठली हो, मला क्षमा करा. असा हा भगवंत आहे की जो अनन्य साधारण भक्ती करतो त्या भक्तांच्या मागे हा असतो. सांगा ज्यांना किती दिवस उपवास पडले असतील, असे किती काळ सुद्धा लोक आहेत, पण त्यांना आपल्या रूपानं कोणीतरी मदत करतं म्हणजे आपण भगवंताच्या रूपानं त्यांना मदत करत असतो, भगवंत आपल्या रूपानं करत असतो. तसंच यांचं झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी क्षमा मागितलेली आहे. सगळा प्रसंग त्यांच्या लक्षात आला आणि असंच घडत असतं की हा भगवंत भक्तांना म्हणजे कशा कशासाठी जन्म घेतो. आता सांगितलं तसं साधूंचं रक्षण, दुष्टांचं शासन, धर्माचं संरक्षण आणि तिसरं गोष्ट, पुढची गोष्ट म्हणजे भक्तांना अनन्य भावानं भक्ती करणाऱ्या भक्ताला वेळोवेळी मदत करणं. त्यासाठी जगाच्या पाठीवर कुठेही माझा भक्त असू दे त्याला तो सांभाळत असतो. अहो अनेक टीकाकारांनी किंवा श्लोककारांनी छान श्लोक लिहिलेले आहेत. एक श्लोक असा आहे बरं का, गोभी गोभी विप्रैश्च वेदैश्च सतिभिः सतिभिः सत्यवादिभिः अलुब्धैर्गानशूरैश्च सप्तभिर्धार्यते मही. 7 जणांमुळे ही सृष्टी सुरक्षित राहते. पहिलं गोभी, सकाळी सकाळी आम्हाला सगळ्यांना गोमाता दिसतात, गोमातांच्यामुळे. दुसरं विप्रैही, जे विप्रांसारखा सत्याचरण करणारे आहेत त्या विप्रांमुळे, ब्राह्मणांमुळे. सतीभिः, तुमच्या आमच्यासारख्या ज्या सत्यवती सीता, अहल्या, द्रौपदी, सीता तशा सत्यवती ज्या स्त्रिया आहेत, पतिव्रता आहेत त्यांच्यामुळं. आणि सत्यवादी म्हणजे जे सत्य बोलणारे आहेत ना त्यांच्यामुळं. पुढं म्हणले अलुब्धैः, तुम्ही आम्ही आता लोभीपणा करायचा नाहीये, करत नाहीये. मग अलोभी लोकांच्यामुळं म्हणजे जे निसंग झालेले आहेत, असंग झालेले आहेत, जास्त कशामध्ये आसक्ती ठेवत नाही त्यांच्यामुळं. आणि दानशूरैश्च, अहो किती लोक दानशूर आहेत. आता आपल्या समोर सगळे मोठे मोठे लोकच बसलेले आहेत. किती मंदिरांना, किती जणांना, किती संस्थांना मदत करणारे. या सगळ्यांमुळं ही सृष्टी किंवा ही सगळी मदी जी आहे, पृथ्वी आहे, ही धारण केली जाते. आणि म्हणून असे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी बरं भगवंत पुन्हा पुन्हा अवतार घेतो. अहो एक संध्याकाळची वेळ होती. अजून एक छोटासा किस्सा सांगते आणि आपल्याला उत्तर हे पाहायचं आहे, उत्तररंग. पण पूर्वरंगामध्ये असं एक सुचतंय आणि बरोबर कातर वेळ झालेली. ज्या कातर वेळेला भगवंत द्वारकेमध्ये आपल्या महालामध्ये खिडकीमध्ये असे उभे असतात आणि त्या उगवत्या मावळत्या सूर्याच्या त्या लालसर किरणांकडे पाहता पाहता धुसर झालेली ती संध्याकाळ आणि ती पाहता पाहता त्यांच्या डोळ्यातून अश्रू येते. कशाचे अश्रू आहेत? अहो ते अश्रू पुसण्याचं भान नाही भगवंताला. तेवढ्यात काय झालं, आपण सगळ्यांनी उद्धव ऐकलेलं आहे. उद्धवानं दारातनं पाहिलं, भगवंत असे दुःखी का बरं आहेत. गेला त्यांच्याजवळ, भगवंता तुम्हाला काय कमी आहे हो, आज काय झालं, कुणाची चूक झाली का आमच्या हातून, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू का आले.
भगवंत सांगतात, अरे उद्धवा, त्याचं असं झालं, मी आता या कातर वेळेला इथे उभा होतो आणि मला माझ्या गोकुळाची आठवण आली. गोकुळातल्या माझ्या सगळ्या गोपी, माझी ती यशोदा मैया, खूप खूप आठवणी, सगळे गोप, सगळ्यांची मला आठवण आली रे. आणि म्हणून माझ्या डोळ्यातलं पाणी आलं. अहो पण आता मला सांगा, तुम्ही सगळ्यांना सांगता सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो, अहो समभाव ठेवायचा. आणि सुखदुःखामध्ये तुमच्या डोळ्यातलं पाणी हे शोभतंय का तुम्हाला? तुला समजणार नाही म्हणले उद्धवा. सगळ्या गोष्टी सांगून कळत नाही, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. अनुभव घ्यावा लागतो. अहो काय मथुरेत गोपी नव्हत्या, आता द्वारकेत चांगल्या गोपी नाहीये, फक्त गोकुळातल्याच गोपी म्हणून त्याच्यासाठी कशाला दुःख करताय? अरे आणि तुम्हाला इथे पंचपक्वानाची ताटं मिळताय, रोज मनात येईल, म्हणजे तोंडावर बोलायच्या अगोदर सुद्धा मनात येईल ते जाणणारी लोक आहेत, आणि तुम्ही दुःख कशाचं करताय? म्हणे पंचपक्वान आहेत रे, पण मला त्या गोकुळामध्ये दही दूध लोणी, माझी ती यशोदा मैया तिच्या हाताने जे घुसळून लोणी काढायची ना, त्याची चव या पंचपक्वानांना नाही. अरे ती आपल्या मऊशार हाताने माझे कुरळे केस अशी कुरवाळायची ना, ते मला आता मिळत नाही. आणि म्हणून तो अनुभव घ्यावा. उद्धवाने चंगच बांधला. असं काय, जातो म्हणतो, आजच्या नव्हे उद्या सकाळी जातो गोकुळामध्ये आणि मी बघूनच येतो, असं काय त्या गोपींकडे आहे. निघाला उद्धव, पहाटेच निघाला, रोज घेतला, वरगाव गेलेला आहे. संध्याकाळची वेळ, पुन्हा त्याच कातरवेळेला पोहोचला. म्हणतो म्हणजे तेथे सगळ्या गोपी जमलेल्याच होत्या. रथ आलेला पाहिला, एवढा आनंद झाला, आपला कान्हा आला, आपला कान्हा आला. गोपी सगळ्या नाचायला लागल्या, धावत धावत तिघी जणी चौघी जणी पुढे आल्या. अरे आपला कान्हा आहे का? तो त्याच्यातून उतरतो, कान्हासारखा दिसतोय, कान्हा नाहीये. चला म्हणल्या परत जाऊया. आपल्याला फसवलं कान्हाने, परत फिरल्या. हा बोलतोय, अहो थांबा थांबा गोपिकांनो, थांबा, मी कान्हाचा निरोप आणलाय. अहो तुमच्या कानाने माझ्याजवळ संदेश दिलाय, द्वारकाधीश त्यांनी संदेश दिलेला आहे. त्या सगळ्या जणी आपापसात बोलतायत आणि त्याच्यात एक म्हातारी, एक मावशी असते बरं का गोपिका. ती म्हणते, काय रे, अशी अगदी बायका कशा अशा उभ्या राहतात, आता मला इथून उभं राहता येत नाही ह्याच्यासाठी. तर म्हणे, काय रे, तुझ्या द्वारकाधीशांनी निरोप दिलाय काय? आधी आमचा निरोप त्यांना सांग. काय? अरे ही संध्याकाळ झाली, या यमुनेच्या तीरावर आम्ही आलो, या यमुनेचं पाणी पाहिल्या आम्हाला कान्हाचीच आठवण येते. आणि पुन्हा पुन्हा आम्ही इथलं पाणी जेव्हा भरून नेत असतो, तेव्हा आमच्या कान्हासाठीच नेत असतो. अहो एवढंच काय, ही यमुनेच्या तीरावरची वाळू माती आहे ना, ही माती सुद्धा, मातीमध्ये उमटलेली पावलं आहेत ना, ही आमच्या कान्हाचीच आहेत बरं. आम्ही घरी जातो, लोणी काढतो आमच्या कानासाठी, स्वयंपाक करतो आमच्या कानासाठी. अरे आम्हाला जळी स्थळी काष्टी पाषाणी अखंड आम्हाला आमचा कानाच दिसतो रे. आणि मी काय करणार, आम्हाला कानाशिवाय आमचं जीवनच नाही, आमच्या जीवनात घडून राहिलाय काना, आम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही. दे तुझ्या कानाला, दे तुझ्या द्वारकाधीशाला निरोप दे की या गोपी सगळ्या तुझी अगदी आतुरतेने रे वाट बघतायत आणि रोज त्या निघाल. आता सुद्धा अंगावर शहारा येतोय की त्या उद्धवाला हे समजलं कशासाठी आपल्या भगवंताला दुःख वाटलं, आणि त्याने जाणलं की जे शब्दांनी कळत नाही ते अनुभवावंच लागतं. त्यांच्या नसा नसा तो गुंतलेला होता गोपाळ कृष्ण, आणि म्हणून त्या गोपिका त्याच्यासाठी झुरतायत. आणि कृष्णाच्या मनामध्ये नसा नसामध्ये गोपिका बिंदलेल्या आहेत, म्हणून तो तिकडे शोधतो. असा हा सगळा आहे बघा. आपण सुद्धा आपल्या मुलांसाठी, आपल्या जवळच्या लोकांसाठी असे झुरत असतो, पण सगळ्यांमध्ये आपण भगवंत पाहण्याला शिकू ना. त्या गोपाळ कृष्णासारखं जेव्हा आपण त्याच्याशी एकरूप होऊ ना, तेव्हा खरं आपल्याला खरं जीवन समजेल. आणि म्हणूनच उद्धव चिंतन पुन्हा म्हणताय, त्याची स्मरण करूया, ते उत्तरंगाकडे जाऊया.
करी अवतरतो दया करी अवतरतो थोडासा उशीर झाला तरी आजचा दिवस या गोपाळ कृष्णाची आपल्याला भक्ती करायला कशी करायची ते आपल्याला समजून घ्यायचंय, त्याचा जन्म कसा झालाय. आणि आपण आता पुढच्या भागाकडे वळूया. मीटिंग पुन्हा लावलीचा भजन म्हणा. हे नंद नंद गोपाल आनंद नंद गोपाल भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या रूपात आपल्याला मिळालेली आहे. तर या दोघांनाही पुन्हा वंदन करूया आणि आता आपण बाबाकडे जाऊया. सगळ्यांना माहिती आहे मंडळी अशी घटना चालू आहे बघा, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कुठून सुरुवात करायची जन्माला, तर जिथून आता आपल्याला अगोदरच कळत
जन्माचा 16वा जन्म हा प्रसंग आलेला आहे. मथुरेतच्या आनंद जागला, मथुरेतच्या आनंद जागला, बहिणी लग्नाचा सोहळा झाला, बहिणी लग्नाचा सोहळा झाला, मथुरेतच्या आनंद जागला, मथुरेतच्या आनंद झाला. मथुरेतल्या लग्न सोहळ्याचे चित्र डोळ्यासमोर आणा. कुणाचा आहे तो हा वसुदेव आणि देवकी. सगळ्यांना माहिती आहे मथुरेचा राजा अर्थातच कंस, त्याची चुलत बहीण देवकी, तिचा पिता आहे देवकी. वसुदेव हा राजकुमार, त्याच्याशी विवाह ठरलेला आहे. ठरला नाही, आता झालेला आहे. 16 दिवस 16 झालेले आहेत. 16 दिवस. आजकालची लग्न नाही आहे, इव्हेंट आहे. काही तासांमध्ये कार्यालयात जायचं, पटापट सगळं उरकायचं. जेवढं होतात न होतात तामतूम सगळे पंचपक्वानाचं 2-3 तास इकडे तिकडे फोटोग्राफी सगळं झालं. संध्याकाळी सगळे आपापल्या घरी परत. पण हा 16 दिवस चालले. अहो इतका आनंद झालाय त्या वसुदेव देवकींना पण झालेला आहे. दोघे इतके अनुरूप आहेत एकमेकांना. आणि कंसानं मोठा पुढाकार घेतलेला आहे. त्याला असं वाटतं की या ऐश्वर्याचं मी काय करून काय नाही, किती प्रदर्शन करू. आजकाल सुद्धा तेच असतं की नाही, आहे त्यापेक्षा दाखवायचं जास्त, तोच प्रकार चाललेला आहे. आणि आता तर काय 16 दिवसाचे सोहळे सगळे झाले. वरात निघालेली आहे. मथुरा नगरीतून वरात निघालेली आहे. जागोजागी उड्या तोरणं, सगळीकडे फुलांच्या माळा, रत्नांच्या माळा, सगळं सजवलेली आहे सबंध मथुरा. अहो रस्त्यावर सुद्धा मोत्यांचे ढीग, रत्नांचे ढीग, फुलांचे ढीग डोळ्यासमोर दिसतायत आपल्या. आणि रथाचं सारथ्य कोण करतंय? स्वतः कंस. इतकं बहिणीवर त्याचं प्रेम आहे म्हणे दाखवण्यासाठी की मथुरेतच्या आनंद झाला, बहिणी लग्नाचा सोहळा झाला. वरात झाली आहे. स्वतः कंसाने सारथ्य करायला सारथ्याला खाली उतरवलंय आणि सारखा अगदी सगळ्यांना जेवढं दान देता येईल रस्त्यातल्या लोकांना सगळं देतो आणि सोहळा चाललाय. थोडीशी वरात पुढे गेली आणि एकदम कंसाला ऐकू आलं. हो, काय ऐकू आलं? गणपतीचा अष्टमो, गणपतीचा अष्टमो. हा गणपतीचा अष्टम काय? काळ तुझा तो, काळ तुझा तो, निश्चये जाणो, काळ तुझा तो, निश्चये जाणो. कंसा सावध होई, कंसा सावध होई, कधी करतील तुझे प्राण. अरे तुझे कधी प्राण हरतील या तिचा तू आता सारथ्य करतोय तिच्या रथाचं. या देवकीचा 8वा गर्भ तुझा काळ ठरणार आणि तो तुझे कधी प्राण हरण करील याचा पत्ता लागणार नाही. आपल्याला समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, मृत्यू न म्हणे श्रीमंत, मृत्यू न म्हणे धनवंत, कुणाचीही मृत्यू काळजी करत नाही. मृत्यू न म्हणे राजा,
तशीच अवस्था झाली की त्याला असं वाटायला लागलं, मला असं काही वेगळं ऐकू येतंय का, भास होतोय का माझ्या कानात काही कर्णपिशाच आले. मागे बघतो, अरे बहीण आणि मेवणे तर आनंदात आहेत. मग काय झालं, तसाच नाही तो पण करत पुढे. परत एक आवाज, गर्भ हिचा जो अष्टमो. पुन्हा सगळं सांगत नाही आता, काळ तुझा तो निश्चय जाण. हिचा आठवा गर्भ तुझा काळ करणार. अरे बाप रे, हात गटपटायला लागले, काय करावं सुचेना. म्हणतो पहिला कदाचित भास असेल, दुसऱ्यांना नाही भास होणार करता. आपल्या बरोबर एक त्याचा प्रधान मित्र चालत असतो. अरे मित्रा तुला काही ऐकू येतंय करे. तो म्हणाला काय. अरे आई जरा शांतपणाने आई. थोडे चौकाच्या पुढे गेले, परत ऐकू आलं, गर्भ हिचा हा अष्टमो, काळ तुझा तो निश्चय जाण. अरे हो ऐकू आलं. इतका गडबडीतही झालाय आणि संतापला आहे की जिला मी एवढं प्रेमाने 16 दिवस सगळ्याची सोबत केली, त्या माझ्या बहिणीचा 8वा पुत्र किंवा 8वा गर्भ मला मारणार. मी तिलाच मारून का टाकू नये. उपसतो तलवार, मॅनात तलवार असतेच राजे लोकांच्या जवळ. रथावरून खाली उतरलाय, तिची वेळी पकडली आणि तिला पिस्का मारून खाली ओढलेली आणि तिच्या मानेवर आहे तलवार ठेवतोय आणि म्हणतो, आता हिलाच मारून टाकतो. हीच माझा काळ करणार आहे ना, हिची मुलं, हिलाच मारून टाकतो म्हणजे मला कोणाची भीती राहील. आणि वसुदेव म्हणतो, अरे वसुदेवच आहे, दैवगुणी आहे, सत्वगुणी आहे. म्हणतो, अरे कंसा, ही तर बहीण तुझी एक आपलाय अबला. स्त्रियांना अबला म्हणतात, पण त्या सबलाच असतात, पण पूर्वीपासून म्हणण्याची पद्धत आहे. तो म्हणतो, अरे ती तुझी जरी बहीण अबला असली ना, तरी तिला मारून तुझा मृत्यू टळणार नाही. कारण हे चक्र आहे, कालगती अशीच आहे. कितीही कोणी म्हटलं तरी त्याला मृत्यू हा अटळ आहे. जन्माला आला तेव्हाच ठरलेला आहे. तेव्हा तू तिला मारून काय मिळणार, त्यापेक्षा मी तुला काय करीन. तो म्हणतो, काय म्हणजे, ही माझी बहीण आहे, मी वाटतं ते करीन. तो म्हणतो, बहीण होती, आता ती माझी भार्या झाली, आता ती माझी पत्नी आहे, तू तिला काही करायचं नाही, पहिली तलवार पकडली. मग तो म्हणतो, जाया लक्षात आले की खरंच आहे, हिला मारून काहीच उपयोग नाही. तो जन्माला येणारा 8वा जेव्हा असेल ना, तेव्हा तोपर्यंत तरी माझं आयुष्य राहू दे, नाही तर आत्ताच मला तुरुंगात जावं लागेल, मलाच मोठी शिक्षा भोगावी लागेल, मला पुढे यमयातना नव्हे नरकयातना भोगावे लागतील. त्यापेक्षा त्यांनी हा खडका घेतला. पण सगळं जे आनंदी वातावरण होतं, उत्साही वातावरण होतं, क्षणार्धात ते सगळं कोसळलेलं. सगळीकडे उदास वातावरण झालं, गंभीर वातावरण झालं. आणि या कंसानं वसुदेव देवकीला आपल्या नजर कैदेत ठेवली. लगेच त्यांची रवानगी नजर कैदेत होती. आता बघतो कैदेत ठेवलेल्या कशी मुलं होती, मला कोण मारेल, कसं काय, अशा भ्रमामध्ये त्यानं सोडून दिले. सगळी तिथं वरात पांगलेली आहे, सगळं उदास वातावरण झालं. भगवंताची
काही वेगळीच असते हो किमया. इकडे कारागृहात ठेवलं तरी सुद्धा वर्षभरात वर्षाचा काळ निघून गेलाय, हा शांत आहे. पण वर्षाने एक छान गोंडस बाळ जन्माला आलं. पहिलं बाळ देवकीला झालेला आहे पुत्र. आणि वसुदेव आठवतोय की आता आपल्याला मधला थोडासा काळ सांगायचा आहे ना माझ्या की त्यांनी सगळं शांत झालं आणि हा पहिला मुलगा आल्या आल्या कंसाला आनंदही झाला. पण वसुदेव काय करतो, ते पहिलं बाळ आपल्या कंसाच्या पायाशी घेऊन ठेवतो. त्याला आठवतं भगवंतांनी आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे. आणि काय सांगितलेलं आहे तर जेव्हा तो जन्माला येईल तुला पहिला पुत्र, त्यावेळेला त्या कंसाकडे आणून दे. असं सगळं सांगितलेलं होतं. आपणही शब्द दिलेला आहे. म्हणून ते पहिलं बाळ गुटगुटीत गोरपान, लालचुट्टू पोट, छान उरळे केस आणि नेऊन दिलं हो कंसाच्या पायाशी नेऊन दिलं. कंस बघतो, अरे वसुदेवा आज एवढ्या सकाळीच, अरे बघ ना म्हणे ते पहिलं बाळ तुला आणून दिलं. अरे वसुदेवा काय काय ठरलंय आपलं, 8वा पुत्र मला मारणार आहे, मला हे बाळ नको, ते घेऊन जा देवकीला घेऊन दे. मग ती काय म्हणते, तो काय म्हणतो, नाही नाही मी शब्द दिलेला आहे, नाही म्हणतो घेऊन जा. आणि तो घेऊन गेला. बरं आता गंमत काय होते, कंसाला आनंद झाला आणि म्हणलं ना हुशारकी, मला वाचा झाला, मी मामा झालो. सगळ्या गावाला आणि सगळ्या बसलेला साखर आणि पेढे वाटायला, मंत्रिमंडळाला सगळ्यांना पेढे वाटले, साखर वाटली. तेवढ्यात एक आवाज येतो, देवांचे ऋषी देवर्षी नारद आले आणि बघताय आनंदी आनंद चाललाय, साखर वाटताय, पेढे वाटताय. कंस महाराज पहिली त्यांना साखर दिली, खा मरशी पेढशी तरी खाली. अरे तू कशाबद्दल साखर वाटतोस, अहो माहिती नाही का तुम्हाला, माझ्या मी मामा झालो, माझ्या देवकीला आता पहिला मुलगा झाला असं. अरे कंसा तुला आठवतंय का बरातीच्या वेळेला एक आकाशवाणी झाली होती आणि गर्भईचा जो असतो, हो मला माहिती ना, अहो माझे फक्त डोक्यात आहे, पण 8वा गर्भ मारणार आहे. आता कशाला, आता पहिला मुलगा आहे, आनंदात राहू दे. थोडासा तिथे मामा जागाय करतात, खरा मामा प्रेम आहे त्याचं थोडंसं तरी आहे. अरे म्हणतो तू पक्का राजकारणी आहेस, राज्य करताना जरा बुद्धी कमी असते, बरोबर माझ्या लक्षात आलं. तुला माहिती आहे मी आत्ताच लोकांकडून आलोय आणि तिथे चर्चा चालली होती, आता देवकीला पहिला मुलगा होणार, वसुदेव तिला मामाजवळ आणून ठेवणार, त्याला आणि कंस विरघळणार की आपलं काम साधणार, आपलं पुढचं कार्य ओळीनं होणार. म्हणजे काय, अरे तुला माहिती नाही का देव तसे पक्के असतात, बुद्ध असतात, ते सगळी गणना सुद्धा उलटी सुलटी करतात. तुला हा पहिला मुलगा वाटतोय की नाही, पण तुला काय माहिती 8वा जो होणार आहे तिकडून जर त्यांनी बोलायला सुरुवात केली तर 8वा होणार. 1 2 3 4 5 6 7 8 अंकाना वागतो गती, देवांची अशी उलटी गती असते. मग आता काय करायचं तू ठरव बाबा. असं नाही आत्ता जाऊन बघतो आणि केला करा देवकीच्या हातातनं बाळ दिसून घेत. अरे म्हणते दादा तू मामा मामा होतो चाललो म्हणे, हाच 8वा आहे आणि यालाच मारून टाकतो.
गेला करा 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 बाहेर गेला देवकी मागं धावती अरे दादा दादा नाही गा. एक मोठी शिळा होती गरा 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 फिरवलं आणि आपटलं हो त्या शिळेवर. इतकी केविलवाणी ती नांबरडा फोडला बाळा करून त्याला मनामध्ये रस्ता पाजायचा. पण एकच मूल मारलं नाहीये. पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा 6 मुलं पाठोपाठ एवढी झाली त्यांना मारलेलं आहे. आता देव दूत आहे हो इथपर्यंत कार्य त्यांचं पार पडलेलं आहे. 8व्यानं मारणार आहे 8वा मारणार आहे. पण 7व्याचं काय करायचं सगळ्यांना माहिती आहे. 7वा जेव्हा गर्भ राहिला तेव्हा भगवंतांनी योगमायेला बोलावलं. कल्याणी कल्याणी तिला कल्याणी म्हणताय. कल्याणी अगं आता देवकीच्या गर्भामध्ये 7वा गर्भ आहे उदरामध्ये. तो सावकाश काढून घे. संकर्षण सम म्हणजे चांगला कर्षण म्हणजे ओढून घेणं योग्य रीतीनं काढून घेणं अशी टेस्टिंग वगैरे काय म्हणतात. हळूच काढून घे आणि ती रोहिणीच्या उदरामध्ये तो गर्भ स्थापित कर. म्हणजे काय होईल 7वा जो गर्भ होणार आहे तो सुरक्षित राहील. बरं आहे लगेच आली देवकीच्या इथे गेलेली आहे. तिचा गर्भ काढून घेतला रोहिणीच्या इथे स्थापित केला. त्याला संकर्षण म्हणायला ते पुढं नाव त्या आणि बलवान होता ताकदवान होता बल आणि सगळ्यांना आनंद देत होता रखवत होता. पुन्हा बलराम आणि संकर्षण असा आता तो जन्माला येणार. सगळी प्रक्रिया झालेली आहे. आता इकडे 8व्याच्या वेळेला मात्र आपल्याला सगळा आनंद बघा कसा होणार आहे. भगवंताने ठरवलं आता 8वा अवतार घ्यायचा आहे. पण तुम्हाला माहिती आहे भगवंत आपणहून काही करत नाही. आधी सगळे देव जातात भगवंताला. जर रामाच्या वेळेस सुद्धा पाहिलेलं होतं की अहो भगवंता काय शांत बसलाय. अहो तिकडं 6 मुलं मारली सगळी मुलं मारतायत. सगळ्या ब्राह्मणांना छळतायत ऋषींना त्रास देतायत. सगळे राजे सगळे दैत्य तुम्ही निवांत बसलाय म्हणून विनंती करतायत. काय करतायत विनंती. जन्म घ्या म्हणतायत अवतार घ्या. भगवंत म्हणतायत तो मी आता ठरवलेलंच आहे आता लवकरात लवकर अवतार घेणार आहे. अहो पण काय तेव्हा आता लगेच तुम्ही काही काळजी करू नका. सगळ्या देवांना लगेच आश्वासन मिळाले की पाठवून दिले. जायला लागले सगळे देव. भगवंत म्हणतात काय हो मला कामाला लावून तुम्ही निघून चालले का. म्हणजे आमच्या बरोबर तुम्हालाही यावं लागेल मदतीला. मागच्या अवतारात कसे आला होता तसे जाता ही सगळे मिळून सगळ्यांना काय करूया. असं काय मुळीच जमणार नाही का बरं. अहो मागच्या अवतारात तुम्ही आम्हाला काय केलं वानर बनवलं. झाडावर राहत होतो फळं खात होतो नाही घालायला कपडे नाही राहायला घर. आता आम्हाला मुळीच जमणार नाही. असं करू नका थांबा माझ्या बरोबर. मुळीच नाही आम्ही येणार नाही. अहो आता तुम्हाला नर करतो. मागच्या वेळेला वानर केलं आता नर करतो म्हणजे मनुष्याच्या रूपात येतो. नक्की हो नक्की ठीक आहे मग आम्ही येणार. सगळे गोप गोपी यादव सगळे जे झाले ते नंतर सगळे देव देवता झालेले म्हणजे होणार आहे. आता जरा भगवंत पाठीमागे ओढून बघतात तर शेष बसलेलाच होता पणा काढून. भगवंता माझ्याकडे बघायचं पण नाही बरं का. काय झालं मी तर मुळीच काही करणार नाही आता यावेळेला म्हणून तुम्ही सगळ्या देवांनी कबूल केलं ठीक आहे मी नाही येणार का. पण अहो एक म्हण आहे नष्ट व्हावं पण धाकट होऊ नये. मागच्या जन्मामध्ये तुम्हाला धाकटा भाऊ केलं हो. मला मनात नेलं म्हणजे मी आलो तुमच्या बरोबर हो. तुम्ही तुमच्या बायकोला म्हणजे माझ्या बहिणीला घेऊन आला हो. पण माझी पत्नी 14 वर्ष राहिली अयोध्येमध्ये.
जेवण नाही, खाणं नाही, झोप नाही, आणि मीही तसाच 14 वर्ष निद्रा नाही, झोप नाही, आणि खायला प्यायला मी उपवास केलेले. नाही बाबा, आता आम्हाला जमणार नाही. अरे असं काय करतो? या वेळेला मी तुला कोरला करतो, मोठा भाऊ होतो, मग तर झालं. नक्की नक्की, कबूल कबूल. ठरलं, आता ते होणार संकष्ट, म्हणजेच बलराम मोठे भाऊ होणार. तिकडे अगोदरच केलेली आहे सगळी व्यवस्था. ठीक आहे, आता भगवंताला घाई झाली, लवकर जायचंय, अवतार घ्यायचा आहे. निघाले पृथ्वी तलावर यायला आपल्या वाहनावर बसून. काय झालं वाटेत? काय कर तुला नारायण 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 नारायण. काय झालं नारदमुनी? काय तुम्हीकडेच आली? अरे आता अवतार घ्यायला निघाल. अहो अहो अहो, आता या वेळेला तुम्हाला अवतार घ्यायचा असेल तर माझी पण काही मागणी कबूल करायला. काय करायची आता? एवढ्या सगळ्यांना दिलं ना वचन. अहो त्यावेळेला तुम्ही एक वचनी, एक पत्नी, सगळे बाणे होते तुमचे. आता तसं चालणार नाही. आता जेवढे येतील त्यांना सगळ्यांना आपलंच म्हणावं लागेल, एक पत्नीवरच सोडावं लागेल, असंख्य स्त्रियांचा उद्धार करावा लागेल. कबूल आहे बाबा, कबूल आहे. आता मला जाऊ देतो. ठीक आहे, आले भगवंत. कुठे आले? देवकी वसुदेवाच्या निवासस्थानी आलेले. चतुर्भुज रूप काय सुंदर आहे हो, सावळ गोजीर, सगळ्यांना माहिती आहे. मुकुट घातलेला आहे, मोरपीस लावलेला आहे, गळ्यात हार आहे, सगळं इतकं छान, अगदी सुंदर पितांबर नसलेला परिधान केलेला भगवंत तिथे येऊन बसलाय. तिथे छोटंसं बालू, आणि सगळे बघतायत. वसुदेव देवकी खूप सुंदर आहे. भागवतातलं वर्णन आपल्याला मिळणे ऐकायला. वसुदेव आणि देवकी दोघंही त्याला वंदन करताय, साक्षात प्रणिपात करताय. भगवंता भगवंता आज काय आमच्याकडे आले? म्हणे तुम्हाला तुम्ही तीन तपापूर्वी, 3 जन्मापूर्वी मला मागणी केलेली होती, तुझ्यासारखा पुत्र होऊ दे, म्हणून मी 3 वेळेला तुमचा पुत्र झालो. पण माझ्यासारखा म्हणजे मीच दुसरा होऊ शकत नाही, म्हणून मी 3 वेळेला म्हणजे 2 वेळेला अवतार घेतलेला आहे पूर्वी. आता पुन्हा पुढच्याच पोटी मला जन्म घ्यायचा आहे. तेव्हा मला विनंती करतो, मला उदरात घ्या, मला परवानगी द्या, अनुमती द्या. काय भाग्यवान आहे बाबा, भगवंतांनी त्या दोघांकडे यावं आणि म्हणावं की मला तुमच्या उदरी जन्म घ्यायचा आहे. दोघं स्वतःला धन्य धन्य समजतात आणि पुन्हा एकदा वंदन करतात. देवांनी आपलं सगळं तेज वसुदेवाच्या ठिकाणी स्थापन केलं. काय वसुदेवाला तेज आले म्हणून वर्णन केले त्यांनी, इतकं सुंदर केलेलं आहे. आणि मग भगवंताला पुन्हा ते दोघं जण विनंती करतात, भगवंता भगवंता आता तुम्ही तुमच्या हा अवतार सगळा जो आहे, जे रूप आहे, हे आवडून द्या. हे जर रूप त्या कंसाने पाहिलं तर तो इतकंही तुम्हाला नाश करेल. भगवंत कसले ते कशाला घाबरणार आहे? म्हणजे ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी माझे आवडून. आणि त्यांनी आपले चतुर्भुज आवडून घेतलेलं आहे. वसुदेवाने देवकीच्या उदरामध्ये आपला भगवंताचा अंश स्थापित केलेला आहे. पण हा अयोनीय संबंध आहे, हे लक्षात ठेवा. भगवंत सगळे आहे, भगवंताचे अवतार हे असे तेजातून निर्माण झालेले आहेत. अहो देवकीला गर्भवती झालेली आहे. सगळ्या त्या राजवाड्यामध्ये, सगळ्या महालामध्ये, सगळ्या मथुरेमध्ये देवकीचं तेज पसरलं. आणि कंसाला लक्षात आलं आजपर्यंत असं काही झालेलं नव्हतं, आणि आता ही देवकी एवढी तेजस्वी कशी काय दिसतीये? म्हणजेच हा 8वा असणार, हा 8वा असणार. आता 8वा म्हणलं की त्याला सगळं आठवायलाच लागलं. गर्भईचा जो अष्टम काळजी घेतो म्हणला, आता यांच्यावर अजून पहारा भाग चढवलेला आहे, वाढवलेला आहे. सभेमध्ये आला, राजसभेमध्ये अष्टप्रधान मंडळ आहे. 1 2 3 4 5 6 7 8. अरे इथं 8च आहे. म्हणजे मला 8व्या पडून म्हणजे कुणाकडूनही त्रास होतो. 1 9वा म्हणजे आजपासून जन्माला घालून मुलांना विनंती केलं. सगळ्यांना सांगितलं मथुरेमध्ये फिरा. कुणाचं जर अष्टपुत्रे आडनाव असेल ना तर दशपुत्रे करा, अष्टपुत्रे नाव काढून टाका. अहो कुणी
तसं 9 करा, पण 8 नको. जिथं 8 असतील त्यांना अजून एखादं जन्माला घालायला सांगा, पण 8 नको. करा 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 करा. आपल्या महालाकडे चाललाय, बसला हो जरा शांत. आता काय होईल ते होईल, पण तो जरा सोन्याच्या पलंगावर झोपाळ्यावर बसून तरी घेतो. झोका घेत बसलाय. चांदीच्या कड्या 1 2 3 4 8 9वी कडी लावली. आता म्हणतो ते तिकडे जातो कशी दिसतील तेजस्वी पाहतो. 1 2 3 4 5 6 7 8 8 तालीम 8 दारो सगळी 9वी करून घेतली. विनोदानं सांगताय अहो सगळीकडचे 8चे 9 करून टाकले, 10 केले, तरी मनातला तो 8वा त्याच्या काही जाईना. आणि म्हणून 8व्याने या पिढ्या सरकला, 8व्याने या पिढ्या तिच्या दारी, 8वा तो त्या सुखमस्ते नाही, 8वा तो त्या सुखमस्ते नाही. जिसे चाहते हो आय अंतरी, जिसे चाहते हो आय अंतरी, 8वा तो त्या सुखमस्ते नाही, 8व्याने 8वे नाही. मग त्याला झोप आठवे ना, सगळं 8. मी विनोदानं सांगत होते काल निर्णय घेतला 8वा महिना सुद्धा काढून टाकावा, म्हणजे आता मला 8 काही राहिलं नाही, सगळीकडे नोंदवून करून टाकले, आता मला काळजी नाही. एवढी काळजी घेऊन सुद्धा होणारे चुके म्हणतो की नाही. आपण सुद्धा काही वेळेला म्हणतो ते करू ते करू, आता काय आपल्याला काळजी नाही, संपत्तीची नाही, काय नाही, एंट्री केलं सगळं केलं, सगळं काम असेल किंवा वॉर्डमध्ये ठेवलं, सगळं केलं, पण ज्याची काळजी आहे ती घ्यावीच, म्हणजे तो घेणारा करावा. आपण ती घेत नाही, त्याची काळजी घेत नाही, त्याची चिंता करत नाही, त्याची भक्ती करत नाही, म्हणजे करत नाही म्हणजे 24 तास करतो. आपल्याला 5 मिनिट वेळ मिळेल तेव्हा करतो की पूजा विचार करतोय, सगळं बसतोय, पण सतत जे भगवंताचं चिंतन म्हणून आपल्या मनात सगळा भगवंत करतो हे केली ना, त्यामुळे असं झालं. भगवंतांनी काय केले, 9 महिने भरले, देवकी आता प्रसूत होणार आहे, पुन्हा पहारा वाढवलेला आहे. वेळ कशी साधली भगवंतांनी 9 महिने झाल्यानंतर वेळ काळ ठेवून दिलेली आहे. दशरथ देवाईला तोची होता मास, दशरथ देवाईला तोची होता मास. वर्षाऋतू असे कृष्ण पक्ष, वर्षाऋतू असे कृष्ण पक्ष, दशरथ देवाईला तोची होता मास. म्हणजे काय हो, दशरथानं कुणाला मारलंय, श्रावणाला. तो महिना म्हणजे आता जो चालू आहे म्हणून श्रावण महिन्यात. आणि वर्षात धोधो पाऊस कालपर्यंत पडत होता, अजून रात्री पडेल माहिती नाही, पण वर्षात आणि कृष्ण पक्ष या दोन्ही गोष्टी. वसुनामती, वसू म्हणजे अष्टवसू आहे, सांगत बसत नाही, पण अष्ट म्हणून अष्टमी तिथी. वसुनामती बुधवार असे, जन्माच्या वेळेला बुधवार होता, आज नाहीये. आणि रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, रोहिणी नक्षत्र
वसुदेवा, माझा जन्म झाल्यानंतर एक काम करायचं, मला नंद घरी न्यायचंय, गोकुळात जायचंय आणि नंदाच्या घरी सुखरूप ठेवायचं. तिथं जी योगमाया झाली असेल, यशोदेला कन्या झाली असेल, ती उचलून आणायची आणि मग मी तिथे सुखात आनंदात राहणार. वसुदेवाला आठवले तिथे थोडी निश्चित पडलेली आहे. त्यानं एक टोपली घेतली, त्याच्याजवळ काय होता संसार, असं टोपल्यांचाच होता. टोपली घेतली, जवळचा गवताचा बारा त्यात भरला, आपलं उपकरण घातलं आणि त्या उपकरणाने त्या बाळाला झाकलं. आता त्यांनी म्हणले मायेनं घातले वस्त्र, तसं हे मायेचं वस्त्र. माया अवनार्थी म्हणतो, माझी त्याच्यावर फार माया आहे आणि आपण सगळे या मायेतून पडलेले आहोत. तर त्या मायेनं झाकलं, डोक्यावर घेतलं. बरं का, परब्रह्म येत आहे, परब्रह्म डोक्यावर घेतलं आणि वसुदेव देवकीला असंच येतो म्हणून सांगून निघालाय. ती निश्चित पडलेली. काय गंमत आहे, परब्रह्म डोक्यावर घेतले, एवढे पहारे करून कडक पहारा, पण सगळी दारं ती 9 दारं होती ना, 9 दारं फटा आपोआप उघडली. सगळे पहारे करी मस्त गाढ गाढ झोपे आला, भरा बाहेर आला. यमुनेपाशी आलेला आहे. यमुनेजवळ येतात, यमुना आता दुसरीकडे व्हायला लागलेली होती. अगोदर घोट्यापर्यंत, मग गुडघ्यापर्यंत, मग कमरेपर्यंत, मग गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. तरी सुद्धा परब्रह्म डोक्यावर आहे, चिंता नव्हती. चालू लागलाय. अहो भगवंत म्हणतायत, आता यमुने का यांची परीक्षा पाहतेस, का पाहतेस, याला 2-4 तासात परत यायचंय. मग मी काय करू, तुम्ही माझ्या इथून चाललेले आहात आणि तुमचा स्पर्श मला झाला नाही तर सगळे लोक मला काय म्हणतील आणि मला किती दुःख होईल. भगवंता मनात म्हणतो, असं काय. हळूच आपला उजवा पाय बाहेर काढला, त्याच्या अंगठ्याचा स्पर्श त्या यमुनेला झाला आणि यमुना धुवून कडक छान पाठ करून दिली. वसुदेव भरा नदी ओलांडून गेले. त्या ठिकाणी नंदाच्या वाड्यात सगळी सामसूम होती. यशोदेला एक प्रसूती वेदनाने झोप लागलेली होती. योगमाया तिथे होती, जोडबड करत तिला पटकन याला खाली ठेवलं, परब्रह्माला खाली ठेवलं, योगमायाला पुन्हा टोपलीत घेतलं आणि वसुदेव पुन्हा आपल्या यमुनेनं पुन्हा वाट करून दिलेली आहे आणि पुन्हा आपल्या राजवाड्यातल्या आपल्या निवासस्थानी परमप्रिय वेदेमध्ये सुद्धा त्याने आनंद मानलेला आहे, आलेले आहे. जसे जसे आत आले तशी सगळी पुन्हा बंधनं तयार झाली. परब्रह्माला घेतलं, सगळी बंधनं सुटली. मायेला डोक्यावर घेतलं, सगळी बंधनं पुन्हा आपोआप आलेली आहे. सगळे दरवाजे लागले, सगळे पारेकरी जागे झाले. पटकन त्यानं देवकीजवळ आणून ठेवले हो. आणि देवकीला आनंद झाला, अरे वा कन्या आहे. देवकीला कुठे डोक्यात आहे की आपण असे काहीच आपल्याला शुद्ध नव्हती आणि हे बाळ कोणतं आहे. ती मुलगी जशी टाव करून ट्याव करायला लागली, सगळे पारेकरी जागे झाले आणि अहो कंस महाराज गेले धावत सगळे. अहो देवकी प्रसूत झाली, तिला मुलगी झाली. आलेला कपडे काय नीट व्यवस्थित नाही, तसाच आलाय, करा. अगं देवकी, काय तुझी मुलगी? अरे दादा माझी मुलगी आहे, पण ती पुढे तुझी सून होणार आहे रे. पण 8वी आहे ना, माझा तीच काळ करेल. मी कुणाचं ऐकणार नाही, तुझं ऐकणार नाही. माया प्रेम मला काही माहिती नाही. पटकन तिच्या हातातनं ती मुलगी ओढून घेतली आणि ज्या 6 जणांचा जसा अंत केला पुन्हा तिथंच गेलेला आहे. त्या दगडाजवळ, त्या शिळेजवळ गरा आपटली आणि ती आपटल्या ती सटक आणि वर गेलेली आहे. विठ्ठलता चमकावी तशी ती चमकायला लागली. अष्टभुजेच्या रूपात चमकलेली. अष्टभुजा सगळी ती आयुध तिच्या हातामध्ये होती आणि ती म्हणते, अरे कंसा, आता तुझा पराभव झालेला आहे, तू पराभूत झालेला आहे, तू मला काही करू शकणार नाही आणि तुला मारणारा 8वा सुरक्षित जन्माला आलेला सुखात आहे. योग्य वेळ येईल तेव्हा तो तुला ठार मारेल आणि तुझं हे पाशवी रक्त पिण्यासाठी मी तुला भूमीहून तुझ्या इथंच येईल. असं म्हणून कंसाच्या
करायचं आला पुन्हा, कारण त्याला सुचत नव्हतं. लगेच दरबार बोलवला, सगळ्या मंत्र्यांना बोलवलं आणि म्हणला हे सगळं असं झालेलं आहे, आता काय करायचं मला सल्ला द्या. अहो मंत्री तर याच्यापेक्षा हुशार, एवढं वर्णन केलेलं भागवतात, एक 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 सल्ला सांगतो. अहो हे कशामुळे झालं, ब्राह्मणांमुळे झालं, हे कशामुळे झालं, हे गोमातांमुळे झालं, हे कशामुळे झालं, त्या ऋषींमुळे झालं, आणि हे कशामुळे झालं, त्या मुलामुळे झालं. आता असं करू, कुठे आहे तो मुलगा, कसा ओळखणार, तोच मुलगा कसा ओळखणार, किती मुलं जन्माला आली असती. आपण असं आम्ही असं करतो, तुम्ही काही कंस महाराज काळजी करू नका. सगळीकडे गावागावात प्रत्येक घराघरात पाहतो, जिथं लहान मुल जन्माला आले असेल, 10 दिवसाचं असेल, 10 दिवसाच्या वयाचं असेल, सगळ्यांना ठार काही काळजी करू, अंगावर शाळा येतो. आणि असा सल्ला देणारे त्याला भेटलेले आहेत मंत्री, त्यात तो स्वतः काकेश इतका दुष्ट आहे. आणि मग सगळ्यांना माहिती आहे 10 दिवस कसे निघून गेले कळले पण नाही. आता काही विनोदांना म्हणले 8 दिवसाचं रेकॉर्डच सापडलं नाही कुणाला, पण भगवंतांनी ते गाळ केले, कुणीच सापडले नाही त्यांना मारायला करायला असं म्हणतात, गमतीनं म्हणतात. आणि मग 10 दिवस गेले, 12 दिवस झाले, तिकडे संकर्षण तोही सुखात आहे, तो इथेच होता, नंदाच्या घरी ती पण राहत होती होळी. मग यशोदा मैयाला किती आनंद झाला, अरे इतकं गोंडस बाळ, छान सुरळ्या केसांचं, घनश्याम नीलश्याम विनोदनाचा हा आला बाळा माझ्या पोटी. सगळ्या गोपिकांना बोलवलेलं आहे, काय तुम्हाला म्हणते, किती वाण द्यावी, आपण किती दान करतो, आठवा तर आपल्या घरी कुणी आला नसतो. पण त्यांनी लाखांनी गायी, सोन्याचे फूल लावलेल्या, मोत्यांच्या माळा घातलेल्या अशा गायी दिलेल्या, ब्राह्मणांना भरपूर दान दिली. नंदाला खूप आनंद झाला, त्याचंही नाव नंद होतं आणि आनंद त्यात अजून वर पडले. सगळ्या ब्राह्मणांना, सगळ्या ऋषींना, सगळ्या बोलवलं आणि 12व्या दिवशी गर्भमुलींना बोलवलं. गर्भमुली त्यांचे बोलले की दोघी जणींनी छान दिला, सगळ्या गवळणींनी गोपींनी त्या बाळाला छान न्हाणी घातली, सुंदर सुंदर वस्त्र, रेशमी वस्त्र परिधान केलेले, सगळे अलंकार घातले, तुमच्या आपण हाती घालत नाही त्याच्या आपण त्यावेळेला घालत होते, घातलेला आहे. आणि पाळणे सजवलेले आहेत, सगळ्या गोपी तिथं नटलेल्या आहेत. आणि त्या बाळांना आता गोविंद घ्या, गोपाळ घ्या सुरू झालेलं आहे. गोविंद घ्या तुम्ही, गोपाळ घ्या, गोविंद घ्या, मुनी माशे, अहो हे माझ्या बाळाचं जरा भविष्य सांगा ना मला, काय असेल हा कसा होईल, कोण होईल ते सांगतात. तर काय काय श्लोकात सांगतात, ब्रजे वसंतम नवनीत चोरम गोपी गृहाते यकुल चौरम अनेक जन्मार्जितं पाप चौर्यम चौदा प्रणम्यंतम पुरुषं नमामि. चोरांचा आभरण जो आहे ना त्याला मी नमस्कार करतो. गर्भवती सांगतात नवनीत चोरणार आहे, नवनीत चोरणार आहे. अहो सगळ्या प्रजातल्या येऊकुळातल्या सगळ्यांना त्यांची चोरी करणार आहे. एवढंच नव्हे, तुम्ही आम्ही बरं का बघा आज सगळे आलेत ना सुखी राहणार आहेत. अनेक जन्मार्जित पाप, अर्जित म्हणजे मिळवले, अनेक जन्माचं जर आपल्याकडे काही पाप साठलेलं असेल ना तर ते सुद्धा तो चोरून नेणार आहे. आता काळजी नाही, आपलं पाप गेलं, आज जाणार जगण्यानी कथा ऐकली, जे रमलेले आहेत त्या सगळ्यांचा काही झालेला आहे. आणि मग ती म्हणते असं जर आहे तर मग आता काय नाही म्हणे, तुम्ही खुशाल राहा. तो चोरी जरी करणार असणार तरी सगळ्यांना धरून जाणार आहे, सगळ्यांचं सुख पाहणार आहे, सगळ्यांना आनंदी करणार आहे. घातले पाळण्यात, थोडासा पाळणा आता म्हणूया, रात्री परत 12 म्हणूया, 12 वाजता. बाळांनो Yeah.
जाधव हां गेलो बंद करू वाजते
तुझे सद्गुरुपाय दोन्ही जया वाटते रामदृष्टी असावी जया वाटते निर्गुणी ओळखावी जया वाटते पूर्ण शांती मिळावी तेणे वृत्ती हे रामदासी धरावी जय जय वीर समर्थ मंगलमूर्ती मोरया राजाधिराज रामचंद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय संत संत ज्ञानेश्वर महाराज की जय. या भगवंतांनी बेल्जियमहून इथपर्यंत आणलं. आपल्या सगळ्यांच्या सानिध्यात ही भगवंताची सेवा करण्याची आपण सगळ्यांनी संधी दिली. वेडे वाकडे बोल चांगले मानून घेतले. सगळा बाळ गोपाळ जमू आलाय. मुख्य म्हणजे आमचे सोनूसे सर आणि ते डॉक्टर स्वतः असून तबल्याची साथ दिलेली आहे. सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आणि सोनूसे सरांचा श्रीफळ आणि पुष्प देऊन सत्कार करावा अशी मी डॉक्टर कापरे मंगलताई हां आल्या का तुम्ही?